अहो काल निर्णय द्या ना. अहो काल निर्णय घ्या ना. थँक्यू. काल निर्णय माझ्या हातात नवीन वर्षाची कॉपी आलेली आहे अशा प्रकारे. आणि मी कदाचित त्या निवडक लोकांपैकी असेल. तसं साळगावकर अनेकांना कुरिअरने पाठवतात, पण मी बहुधा तो भाग्यवान आहे की ज्याच्या हातात स्वतः कालनिर्णयकारच ज्याच्या हातात कालनिर्णयाची कॉपी देत आहेत. तर साळगावकरची धन्यवाद आम्हाला कालनिर्णय आणि या मुलाखतीसाठी वेळ दिला यासाठी. आणि खूप आनंद वाटतोय. तो बऱ्याच काळाने आपण भेटतोय आणि मला ते सगळे जुने दिवस आठवतात. इकडे आलेलो आहे आणि मग इकडची झालेली छान आपली गप्पा टप्पा तासनतास झालेल्या गप्पा. आणि आज इतक्या काळाने आमच्या द बायोस्कोपचा आमचा जो नवीन कार्यक्रम आहे त्याचा दुसरा एपिसोड तुमच्याबरोबर नवीन वर्षाच्या या पहिल्या महिन्यामध्ये जानेवारीमध्ये करायला खूप आनंद वाटतोय मला. त्यामुळे साळगावकरजी तुमचं बायोस्कोपच्या या आपल्या द बिझनेस बॉसेस कल्चर अर्थात BB&C या कार्यक्रमात स्वागत. आपल्यासोबत आहेत जयराज साळगावकर. साळगावकर नाम ही काफी आहे. महाराष्ट्रातल्या भिंतींवर ज्यांच्या कॅलेंडर्स शिवाय नवीन वर्ष सुरू होत नाहीत त्याचे सध्याचे संपादक, मुख्य संपादक, प्रवर्तक आणि व्यवस्थापक असलेले जयराज साळगावकर आजच्या या BB&C शोचे आमचे पाहुणे आहेत. साळगावकरजी तुमचं स्वागत. धन्यवाद. मलाही आनंद होतोय. मलाही जुने दिवस आठवत आहेत आणि तरुण झाल्यासारखं वाटतंय खूप. त्यामुळे तुम्ही तरुण आहातच अजून सगळे. तरी हाय अगदी बऱ्यापैकी जरा थोडीशी औपचारिक मुलाखत आहे म्हणून, नाहीतर आपलं सगळं एकदम सुरू झालं काय गप्पा आपल्याला व्हायच्या आणि कोणते कोणते किस्से निघायचे. तर मलाच थोडंसं म्हातारा असल्यासारखं वाटतं. तू कसं मी सुरुवात करताना आता ज्या कालनिर्णय घेण्याचा मी उल्लेख केला, कालनिर्णयाच्या अनेक ऍड झालेल्या आहेत, त्याच्या निवडक आहेत पण झालेल्या आहेत. त्यामध्ये मी जेव्हा लहान होतो आणि आपली सगळी पिढी होती, म्हणजे माझ्या आधीच्या वयाची पिढी तुम्ही सगळे असाल आणि माझी आणि त्यातल्या तर थोडीशी पुढची पिढी असेल, त्यांनी ते गाणं ऐकलेलं आहे. भविष्य मेन्यू पंचांग ज्ञान उपयुक्त साहित्य प्रत्येक पान, पंचांग सोपे सुमंगल स्वभावे, भिंतीवरी काल निर्णय असावे. तर मला असं कळलं की या लिरिक्स साळगावकर म्हणजे हे लिरिक्स वडिलांनी म्हणजे स्वर्गवासी जयंत साळगावकरांनी लिहिलेत आणि कालनिर्णय द्याना कालनिर्णय घ्याना तुम्ही लिहिलंय. हो का? ते पहिली जिंगल होती ती आमची भविष्य मेनू, रवी साठेने केली होती. अच्छा. आणि ही द्याना घ्याना हे परत रवीनेच केलं, पण ते अशोक पक्कीने कंपोज केलं. क्या बात आहे. आणि ते 3 महिला होत्या त्याच्यात. अर्चना जोगळेकर, रेणुका शहाणे, तिसरं नाव मला आठवत नाही. पहिली गुजराती मुलगी होती, गुजराती होत्या त्या. ती सिरियल मध्ये नंतर दिसल्या त्या. पण वडावकर होते. वडावकर पण होते. आणि विनय डिरेक्टर होता विनय आपटे. अच्छा, क्या बात आहे. पण ती ऍड आणि त्याच्यामध्ये विशेषतः तो जो म्हणजे अख्खी ऍड तर चांगलीच आहे कारण 3 भाषा तुम्ही त्यामध्ये घेतलेल्या आहेत, मराठी, हिंदी आणि गुजराती. पण तो एक तर अर्चना जोगळेकरांचा चेहरा आणि त्याला आवाज, डबिंग कोणाचा आवाज आहे मला माहित नाही, तो त्यांचाच होता किंवा काय, पण काल निर्णय द्याना त्यामध्ये जो मराठीपणा येतो ना, तो द्याना त्यामध्ये जी सुरावट आहे, तो जो गोडवा आहे मराठी भाषेचा, आग्रही गोडवा, तो म्हणजे ती ऍड प्रसिद्ध झाली. केळकर माझा आवाज होता तो. अच्छा. आणि पक्की कंपोजर होते उत्तरा केळकर. आणि मला मार्केट सर्वे करताना एकदा जागरला एक मुलगा दिसला आणि तो काल निर्णय घ्या असं ओरडत होता हातात. म्हटलं ह्याला आपल्याला प्रमोट करायला पाहिजे. तेव्हा कॅटलिस्ट हा आहे, याच्या थ्रू जात आहे म्हणून मी ती लिहिली आणि ती क्लिक झाली. ती खरंच क्लिक झाली. पण मला पुन्हा एकदा त्या पहिली ऍड आहे ना, ती महाराष्ट्रामधल्या म्हणजे अशा फार कमी आहेत. म्हणजे उदाहरणार्थ रेफरन्स म्हणून सांगतोय, रेमंड्सचं एक अशी सुरावट आहे, टिंग 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 टिंग, ती ओळखली तरी लक्षात येते की हे रेमंड्स आहे. HMTचं असं आहे, आणखी काही यांचं आहे. तुमचं ते जे होतं भविष्य मेनू पंचांग ते, आणि प्रभावळकर, दिलीप प्रभावळकर अशा याच्या हबपच्या वेशामध्ये, प्रवचनकाराच्या वेशामध्ये ते म्हणे भविष्य मेनू पंचांग. ती दुसरी ऍड होती. तर आणि त्याच्यामध्ये ती जी ही ऍड होती ज्याच्यामध्ये त्या अभिनेत्री सुहास त्या म्हणतात की अरे सांगितलं होतं मैदा टाकला रवा, सुहास जोशी. तर आणि त्याच्यामध्ये तर काय तेव्हाचे हुजहू त्या अख्ख्या ऍड मध्ये. हो, विनय आपल्यालाच डिरेक्ट केली होती आणि त्यानेच ते टॅलेंट जमा केलं होतं.
आणि महाराष्ट्रातल्या जो आम्ही पु ल देशपांडे, बापूंच्या आणि या सगळ्या पुस्तकांमधला मध्यमवर्ग पाहिला तो तिथे दिसत होता. एक साधं सुधं मध्यमवर्गीय घर आहे आणि तिथली सगळी एकत्र कुटुंब व्यवस्था. आणि हे जाहिरातीतून झळकणार आहे. आजच्या सगळ्या जाहिरातीमध्ये त्रिकोणी कुटुंब दिसतं. तुमच्या जाहिरातीमध्ये एक ते दाजी भाटवडेकर पण आहे त्यामध्ये, इफ आय एम नॉट रॉंग. त्याच्यामध्ये सुहास जोशी तर आहेतच, शिवाय बाकीचे सगळे आहेत. मग ते म्हणतात की कोणाचं काय, मग जरा योगाचं कोणीतरी बघतं, कोणी व्यायामाचं काहीतरी बघतं. या सगळ्याद्वारे त्या अशा मराठी संस्कृतीचा चेहरा बनलं ते म्हणजे कालनिर्णय. आणि साळगावकरजी, मी यापूर्वी जेव्हा एका चॅनलमध्ये होतो त्यावेळी आम्ही महाराष्ट्राचे महाब्रँड्स नावाचा कार्यक्रम केला होता. त्याच्याची कल्पना ही होती की काही गोष्टी, वस्तू, सेवा या महाराष्ट्राच्या वस्तू म्हणून नाही कोणी विकत घेत. कालनिर्णय कोणी अरे पैसे घ्या आणि विकत घ्या असं नसतं. तो संस्कृतीचा भाग होतो. चितळ्यांची बाकरवडी किंवा आपल्या कोल्हापूरच्या चपला, कोल्हापुरी चपला हा एक माझा ठेवा आहे माझ्या महाराष्ट्रातला, तो म्हणून घेतला जातो, आमच्या संस्कृतीचा भाग आहे. कालनिर्णय ही एक सांस्कृतिक ऐवज ठरला, वस्तू नाही. माझा तुम्हाला प्रश्न आहे, हे नेमकं कसं शक्य झालं? हे शक्य झालं याचं कारण महाराष्ट्राच्या संस्कृतीतील जी अविभाज्य अंग होती ती सगळी कालनिर्णयामध्ये एकवटली. म्हणजे शिरवाळकर, पुलंसारखे लेखक आले तिथे, मंगला बर्वे आल्या, रेसिपीज आल्या, भविष्य आलं, हे करून पाहिलं, रेल्वेची टाइम टेबल आली. या सगळ्या ज्या घरात ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या तिथे एकवटल्या आणि तो एक मायक्रो एन्सायक्लोपीडिया झाला. खरं. आणि त्याची जागा झाली भिंतीवर. भिंतीवरही कालनिर्णय. त्यामुळे कुटुंबातला प्रत्येक माणूस तिकडे जाऊन आपलं काहीतरी लिहायला लागलं. खरं. ठकीचं लग्न काय असेल ती. तुम्ही तिकडे 3 अशा त्या ओळी पण तयार केल्या, लिहिण्यासाठी केल्या. त्यामुळे तो पॉइंट ऑफ रेफरन्स झाला. म्हणजे तुम्ही जाऊन बघितलं तर बायकोने काहीतरी जे लिहिलेलं असतं की अमुक अमुकाचं लग्न आहे, ते तुम्हाला आपोआप कळतं की इथे ते लिहिलेलं आहे. आणि मग अशी ती कालनिर्णय वर्षानुवर्षाची लोक जपून ठेवू लागली. माझ्या आईने जवळजवळ तिच्याकडे 20-22 वर्षाची कालनिर्णय होती. ते कारण तो रेफरन्स आहे ना. अरे हे झालं तेव्हा काय, कुठला महिना, तिथी काय होते, तर ते फॅमिली रेफरन्स झाला तो. आणि त्या कुटुंबाशी त्याचं नातं धरलं. म्हणजे मी एक थोडंसं अडवून म्हणायचं झालं, मला आता अचानक वाक्य सुचलं, माझ्या अंगावर काटा येतोय. याचा अर्थ कालनिर्णय ही मराठी घराघरातली स्वतःची व्यक्तिगत बखर बनली. करेक्ट. बखर बनली. ती बखरच आहे ना. ती बखर काय असते? एका प्रकारची बखर बनली ती. आणि ते जसं आम्ही कान उघडे ठेवून राहिलो कायम की लोक काय सांगतायत. तर आज अशी एक एन्क्वायरी मी आन्सर करायला लावली माझ्या लोकांना, आणि लोक काय म्हणतायत त्यानुसार आम्ही बदल करतो. म्हणजे ते लोकांची प्रॉपर्टी आहे, आपली नाही, अशी एक भावना ठेवली. आणि त्यातून लोकच त्यात ऍड करत गेले गोष्टी. हे नाही, तुम्ही हे का देत नाही, या विषयावर द्या. आणि मग ते करणारे लोक, पण डॉक्टर केसवानी सारखा माणूस जो कातडीवर त्यांनी बटाट्याचं साल लावून क्रांती घडवली, हे आमच्याकडे आल्यामुळे तुम्ही हे द्या म्हणे. हे लोकांना फार महत्वाचं. आणि आमच्या वडिलांची एक मैत्रीण, नातेवाईक अशीच आगीत भाजून गेली होती. तेव्हा त्या त्वचेचं काय होतं ते मी पाहिलं. बरोबर. पण आम्ही पर्सनल इंटरेस्ट घेऊन केसवानींची आर्टिकल्स सतत 4 वर्ष छापली. अच्छा. बर्न्स असोसिएशन ऑफ इंडिया. बरं. असे विषय की ते हिताचे आहेत लोकांचा, थिंग्स दॅट मॅटर. असेच विषय आम्ही देत राहिलो. बाकी कथा, कादंबऱ्या, कविता वगैरे हे ललित जे विषय आहेत ते बाजूला ठेवले आणि उपयुक्त विषय आहेत त्यांना फोकसमध्ये घेतलं आणि तो फोकस अधिक अधिक तीव्र करीत नेला. उपयुक्त ज्ञान प्रत्येक पानं. मला इकडे एक प्रश्न, म्हणजे थोडेसे ट्रॅक माझे कसेही चालणार आहेत, माझे इंडियन रेल्वे सारखे नसणार आहेत. माझ्या ट्रॅकमध्ये अचानक भूतकाळही येऊ शकतो. म्हणजे जरी मी जयराज साळगावकरांपासून सुरुवात करत असलो तरी आता मला जायचंय जयंत साळगावकरांकडे, स्वर्गवासी जयंत साळगावकर. मला त्यांना भेटायची संधी नाही मिळाली, माय बॅड. पण कालनिर्णय आपल्या प्रेक्षकांना कदाचित माहीत नसेल, पण भारतातील सर्वाधिक खपाचं
आणि सर्वाधिक सर्क्युलेशन असणाऱ्या प्रकाशनांच्या आय गेस इफ आय एम नॉट रॉंग पहिल्या 5 पैकी एक प्रकाशन आहे. ते नियतकालिक आहे. आपल्याला लक्षात येत नाही कालनिर्णय कॅलेंडर आहे आणि हे पुस्तक वेगळं किंवा अन्य कुठला काही दिवाळी अंक वेगळा नाही. कॅलेंडर हाही वाचनीय मजकुराचं एक नियतकालिक आहे आणि ते भारतातल्या सर्वात खपाच्या पहिल्या 5 किंवा 10 पैकी एक आहे. माझा आपल्याला प्रश्न आहे, लोक वडापावची गाडी टाकतात, लोक एखादा उद्योग टाकतात, जसे किर्लोस्कर आहेत, गरवारेंसारखे उद्योजक आहेत, अनेक प्रकारचे उद्योग करतात आणि मोठे होतात. मनोहर जोशींनी कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट काढली, ती मोठी झाली. कॅलेंडर ज्या काळामध्ये एखादा मराठी माणूस नोकरी लागली, काहीतरी जरा सुखाने आता कुटुंब चालवावं, त्याच्यात चक्क पंचांग, तेव्हा पंचांग होतं, त्याला कॅलेंडर बनवणं, कॅल्मॅनॅक, आणि मग त्याचा विक्री करून त्याचा व्यवसाय करावा, हा कशी काय कल्पना सुचली? हे धाडस कसं काय केलं? कालनिर्णय हा ना मुळात एक रिफॉर्म आहे. रिफॉर्म अशासाठी आहे की पंचांग हे कालबाह्य झालं होतं. लोक पाडव्याला आणायचे, दुसऱ्या पाडव्याला देऊन नवीन आणायचे. उघडून कोणी बघत नव्हतं, कारण ते काय त्यात उभा म्हणजे काय ते कोणाला कळत नव्हतं. घटका पोळ्या लोकांना काय कळत नव्हतं. आणि पंचांगाचे प्रकाशक संपादक बदल करायला तयार नव्हते आणि ते प्रस्थापित होते. तर कालनिर्णयाने एका प्रकारचं बनणं गेलं आणि ते तासा मिनिटात वेळ द्यायला सुरुवात केली. आजच्या वर्षी ज्याला म्हणतात की बिझनेससाठी गॅप ओळखा, समाजातल्या कोणत्या अशा गरजांच्या गॅप आहे, तुम्ही गॅप ओळखले. करेक्ट. आणि त्यामुळे तो रिफॉर्म झाला आणि ते लोकांना खूप आवडलं. खास करून बहुजन समाजामध्ये हे ज्ञान पसरलं. त्यांना आता घर बसल्या कळायला लागलं की संकष्टीचा चंद्रोदय कधी आहे. बरोबर आहे. देवळात जायला लागलं नाही विचारायला की बाबा कधी आहे. त्रास असायचा तिथे जा विचारायला. त्यामुळे अधिक लोक संकष्टी करू लागली. खरं आहे, हे खरं आहे अगदी. तर ते अस्तंगत होत चाललं होतं सगळं. अशा अनेक तिथ्या आणि अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या कालनिर्णयाने परत संस्कृतीत इनकल्केट केल्या, शोषून घेतल्या आणि लोकांना ते पाहिजे होतं. तर त्यामुळे अशी हँडली माहिती मिळाली. चांगला कागद आहे, छपाई चांगली आहे, प्रॉडक्ट म्हणून सुद्धा त्याची हे इतर प्रकाशनांपेक्षा अशा खूप चांगली आहे. त्याचा जो स्टँडर्ड साईज आहे, म्हणजे आता मी नंतर मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यावर मी तुमच्या इतर प्रोडक्ट्सकडे जाईन. आता ऑफिस लेवलची पण एक मोठं झालेलं आहे. पण जी स्टँडर्ड साईज तुम्ही मेंटेन केलेली आहे, मराठीमध्ये कॅलेंडर यापूर्वी असं काही कोणी फार बनवले नसतील. यू आर द हिकीज गॅझेट जसं पेपरमधला पहिला आहे तसं तुम्ही यू आर द फर्स्ट इफ आय एम नॉट रॉंग. तर ती कॅलेंडरचा हा एवढा आकार असावा, त्याचा फॉन्ट एवढा असावा, त्याचा फॉन्ट टाईप या प्रकारचा असावा, हे कसं ठरलं? हे बघा, कालनिर्णयासाठी प्रिंटिंग मशीन कोणी बनवत नाही. बनवायला गेलं तर प्रचंड खर्च येईल आणि त्याच्यामध्ये हिकअप्स खूप येतील. तेव्हा आम्ही जे केलं ते वृत्तपत्र छपाईच्या मशीनवर कालनिर्णय फिट केलं. क्या बात आहे. त्यामुळे वृत्तपत्र छपाईची मशीन्स तर बनवतात ना, त्यामुळे ते आम्हाला स्वस्तही पडलं इन अ वे आणि फास्ट झालं ते खूप. साधं प्रिंटिंग मशीन शीट फेट जे असतं ते 5000 स्पीडला चालतं, मग कागदाला फोल्ड झालं. हे 25,000 30,000 वेबच लागतं रिअल. आणि फोल्ड होऊन बाहेर पडतं, काउंट होऊन बाहेर पडतं, टायअप होऊन, म्हणजे त्याचे गठ्ठे बाहेर पडतात. तेव्हा टेक्नॉलॉजीशी जुळवून घेणं हा कालनिर्णयाच्या यशाचा मोठा भाग आहे. ते जर का शीट फेडवर राहिलं असतं तर आताच्या 1/10 खपलं असतं. ते जे खेळे वगैरे बनवावे लागतात जुने, मी पाहिले तसे छपाईखाने, तसं मग याचा पण तो खेळा, म्हणजे तो खेळा असायचा असा आकड्याचा वगैरे का काय? खेळा फक्त पहिल्या वर्षी होता जेव्हा मराठामध्ये कंपोज झालं ते. बरं. त्याच्यानंतर ते फोटो सेटिंगवर गेलो. तुमचं काय, जसं वेब वेबसाईटवर आम्ही गेलो तसे कलर स्कॅनर्सवर आम्ही पहिले, ऑटोमॅटिक पट्टी मारण्याच्या मशीनवर आम्ही पहिले. अशा अनेक गोष्टी टेक्नॉलॉजीमध्ये आम्ही पाहिल्या गेल्या. बरं. आणि ते जे फिगर्स आहेत कमल शेडगेने डिझाईन केलेत. क्या बात आहे. वा. आणि कमलने सुंदर केले. आणि कमल एकाच ठिकाणी स्थिर नसायचा,
तेव्हा त्यांनी पुढच्या वर्षीचे हे सेरिफ आहेत, म्हणजे कडा आहेत त्याला, हे सॅन सेरिफ बनवले. मला कॅलेंडर देत होतो ते इकडेच त्याच्यावर. म्हणजे तुम्हाला, आणि ते अजूनही आहे ना? हा, ते काय सांगतो. म्हणजे कदाचित आपल्या प्रेक्षकांना लक्षात यावं म्हणून की ते कशाबद्दल बोलतायत जयराज साळगावकर. तुम्ही जेव्हा कॅलेंडर घेता त्यावेळी हे जे विशिष्ट प्रकारचे आकडे आहेत, त्याच्यातले जे उठाव आहेत, विशिष्ट वळणं आहेत आणि ती जाडी आहे, ही तुम्ही सांगताय. हो, बरं. हे सेरिफ आहेत. हो, कारण याच्या कडा असा बाहेर येतो. हो. त्याने सॅन सेरिफ बनवले, युनिव्हर्स सारखे. त्याला कडाच नसतं, सॅन सोय नाही. हो, त्याला सेरिफ नाही, सॅन सेरिफ. बरं. आणि कमल म्हणजे त्याचं डोकं गरम असायचं कायम. तो मी एकदा तळवलकरांवरही तो चिडला होता. तर माझं त्याचं भांडण झालं. मी म्हटलं बदलायचं नाही, हा फेस आहे म्हटलं. मला मार्केटिंग कळत होतं. बरं. त्याच्यामुळे हा फेस किती महत्वाचा आहे तेही मला कळत होतं. आणि मी काही केलं नाही त्याला बदलू देणार नव्हतो. अच्छा. हा तिळा वडिलांनी सोडवला. बरं. त्यांनी त्यांच्या चातुर्याने ते म्हणले कमल सुद्धा राहू देते, मला हिंदी करायचंच आहे, हिंदी आवृत्ती करायचीच आहे, त्याला वापरू आहे. अच्छा. मग कमल ऐकला आणि हे आहे तसं राहिलं. बरं. दोघांचंही काम. हा फॉन्ट आणि हा क्लासिक आहे. हा मी लहानपणापासून हेच बघत आलो. हो, हा 3ऱ्या वर्षापासून आहे. पण माझ्या प्रश्नामध्ये जो एक भाग होता की जयंत साळगावकरांच्या मनात असं एक कॅलेंडर असलं पाहिजे आणि त्याची एक वितरण व्यवस्था असेल, कारण लोकांना तोपर्यंत पुस्तक कसं विकायचं आणि कसं छापायचं आणि काय लिहायचं हे माहित होतं, बाकी सगळं. पण हे एक असं प्रकाशन आहे, हे आपल्या प्रेक्षकांनी लक्षात घ्यावं. दिवाळीनंतर प्रकाशन यांचं सुरू होतं, 3 महिन्याचा मधल्या काळात छपाईचा काळ, नंतर विक्री, त्याच्यानंतर वर्षभर इतरांचं कसं पुस्तकं चालूच आहेत, पेपर चालूच आहेत रोजच्या रोज, मॅगझिन्स आत्ताही चालूच आहेत. हा का, म्हणजे हा प्रॉडक्ट कसा काय जो एकदा विकल्यानंतर परत काही महिन्यात वर्षात होणार नाहीये त्याचं? त्याला काय वर्ष काय काळ तुम्ही बदलू शकत नाही. हो, त्यामुळे ती नवरात्र, ते क्रिसमस सायकल आहे. आणि मी त्यात असा विचार केला की एखादा कारखाना असतो, तो 1 शिफ्ट चालतो. अगदी. तर आपला कारखाना हे 4 महिने 3 शिफ्ट चालणार ना. 3×12 म्हणजे 12 महिने चाललाच की. त्या वाद. अच्छा, इंटरेस्टिंग. हे गणित. आणि नंतर वृत्तपत्रांची कामं मी शोधली आणि आम्हाला ती मिळत गेली. महाराष्ट्र टाइम्स आमच्याकडे 2 वर्ष होता, लोकसत्ता होता, हिंदू बिझनेस लाईन, बिझनेस स्टँडर्ड, अशी अनेक कामं आम्हाला मिळत गेली. तो नशिबाचा भाग होता. आणि त्याच काळात या मोठमोठ्या प्रेसमध्ये मशिनरीची कमतरता होती. अच्छा. आज ती नाही. हो. आज टाइम्स ऑफ इंडियाचा जो प्रेस आहे तो भारतभरची सगळी वृत्तपत्र छापेल एवढा मोठा आहे. पण तेव्हा त्यांच्याकडे कपॅसिटी नव्हती. तेव्हा त्यांचे रंजन गर्ग म्हणून डायरेक्टर होते, ते आले आमच्याकडे, म्हणाले तुम्ही कराल का? पहिला कलर पेपर हा महाराष्ट्र टाइम्स आहे. आणि त्यांचे जे प्रेसचे डायरेक्टर होते ते चिडले माझ्या, ऐसा क्यों, क्या क्या करता है तू, हमको निभाना पड़ता है. पूर्णेंदु सेन. सेन बाबू वो नाचते रहना पड़ता है, तो ही लोग कॉइन्स डालते चले जाते. तसंच आहे आयुष्यात. तोपर्यंत तुमचं ढोंगणं नमक वाजतं तोपर्यंत लोक असतात, ते थांबले की लोक निघून जातात. सतत नवीन गोष्टी करायला लागतात, त्याला इनोव्हेशन म्हणतात. खरं. सातत्याने नवीन गोष्टी, नवीन प्रॉडक्ट. आम्ही दर वर्षाला एक प्रॉडक्ट काढतो. मला आता व्यक्तिशः, मी कलरच बघत वाढलो, माझं वय. पण मग त्याच्या अधिक असं कधी होता की कलरलेस असं होता कलर? नेहमीच फक्त पाटा होता. अच्छा. 4 कलर सेपरेशन नव्हतं. बरं. साळगावकरच्या इकडे कालनिर्णय वेगळं का ठरतं? प्रेक्षकांना, काही जणांना, अनेकांना कल्पना असेल ती म्हणजे कालनिर्णय फक्त तारीख बघण्याचं साधन किंवा एक वस्तू किंवा प्रकाशन एवढ्या पुरता नाहीये. कालनिर्णयाचं मागचं पान सुद्धा तेवढंच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे कालनिर्णय तुम्ही बघता तेव्हा कालनिर्णय तारखा दिसतात तुम्हाला, सगळे महिने दिसतात, पण त्या पानांच्या मागे सुद्धा भरपूर मजकूर, जे त्यांची जिंगल आहे त्याच्यात सुद्धा आलेलं उपयुक्त साहित्य, प्रत्येक पानं. पण त्याही पुढे मान्यवर साहित्यिकांनी त्याच्यात लिहिलेलं आहे. तुम्ही मराठीतलं नाव घ्या आणि त्या व्यक्तीनं, त्या लेखकानं, साहित्यिकानं कालनिर्णय या कॅलेंडरमध्ये लिहिलेला आहे. तर हा अनुबंध, ऋणानुबंधाबद्दल सांगा. कोण कोण लिहून गेले, कोणते लेख गाजले, कोणाबद्दल कशा प्रतिक्रिया आल्या, काय नवीन कसे प्रयोग केले, हे डोक्यात कसं आलं की अरे हे एक आहे तर कॅलेंडर, पण त्याच्या मागे कोणाचा तरी लेख पण आहे?
आता मागची बाजूला लोक खोरी सोडायचं किंवा काहीतरी एकच भविष्य. निर्णय सागरमध्ये फक्त बाई काही नव्हतं. आम्ही आकार वाढवला निर्णय सागरच्या. आमचे वडील निर्णय सागरचं भविष्य लिहून द्यायचे, त्याबद्दल त्यांना 25 प्रती मिळायच्या मानधन. बरं. तर आम्ही वाढवल्यावर आकार जागा मोकळी राहिली. मग तिचे मंगला बर्वे रेसिपीज लिहित होत्या. मंगला बर्वेंनीच पहिल्या आवृत्तीत 12 लेख लिहिले आणि ते लोकांना खूप आवडले, कारण ते एका मध्यमवर्गीय मानसिकतेच्या प्रतिनिधी होत्या. नवऱ्याला कसं सांभाळाल अशा प्रकारचे ते जुन्या विचाराचे म्हटलं तर विद्याबाळचे नव्हे. आलं लक्षात. तर रेसिपीज आणि लेखही त्यांचे होते. आणि शिरीष पैंच्या एक सेक्रेटरी होत्या सुशीला कदम म्हणून. बरं. शिरीष पै पण लिहायच्या पहिल्या वर्षापासून. सुशीला कदम यांनी हे करून पहा, हे तुम्हाला माहित आहे का, अशा टिप्स देणं चालू केलं. लिंबू असेल तर त्याचे सरबत बनवा, किचन फिलॉसॉफी. आणि त्याची गरज होती, कोण बोलत नव्हतं ते. तेव्हाचे किर्लोस्कर आणि स्त्री हे एकदम पूर्वगामी होते आणि ते बऱ्याच महिलांच्या पचनी पडत नसे. त्यांना ट्रॅडिशन हवी होती. आजही तसंच आहे. किती बाह्यांग तुम्ही म्हणून दाखवलं तरी अंतरंग जे असतं त्याला ट्रॅडिशनची उब लागते. आता तर युरोप UK मध्ये ट्रॅड वाईफचा हॅशटॅग चालू आहे. ट्रॅड वाईफ इज ट्रॅडिशनल वाईफ. घरामधलं सगळं बघणार आहे. वेगळा विषय येतो, पण तुम्ही म्हणाल्यामुळे आठवलं. तर मग मंगला बर्वेंचा स्टॅमिना कमी झाला. त्या इतक्या डिलिव्हर करू शकल्या नाही. त्यांच्या पुस्तकातही त्या अडकल्या. तेव्हा मग इतर लेखकांना आमंत्रित केले गेले. उदाहरणार्थ काही नावं? उदाहरणार्थ काही नाव म्हणजे कुसुम विभा शिरवाडकर, पु ल देशपांडे, क्या बात आहे, मेपू रेगे. मेपूनी तर कमाल केली. त्यांनी आयुष्यभराच्या त्यांच्या विचाराला बाजूला ठेवून श्राद्ध या विषयावर लिहिली. कारण त्यात होणारा बदल मान्य करणारा माणूस होता तो. गोपू काळे, पुलंनी पण लिहिलंय. पुलंनी 5 वर्ष लिहिलं पुलंनी. ध्रुव भागवत, कमलाबाई सोहनी. बाप रे, याचं संकलन पण केलेलं पुस्तक आहे ना, माझ्याकडे आहे त्याची कॉपी. निवडक म्हणून. निवडक मग कालधरणे आहे. बरोबर. दत्तप्रसाद दाभोळकर. सगळी ध्रुव तुम्ही एकत्र केली. आणि गंमत म्हणजे प्रेक्षकांसाठी ही जी माणसं आहेत, लक्षात घ्या, मेपू रेगे, दत्तप्रसाद दाभोळकर, पु ल देशपांडे आणि आणखी या नावांना एकत्र आणणारा कोण? चोणूस अतिशय कर्मठ व्यक्ती आहे, धार्मिक आणि कर्मठ व्यक्ती आहे असे स्वर्गवासी जयंत साळगावकर. ते कोणाला एकत्र आणतायत? मेपू रेगे, दत्तप्रसाद दाभोळकर, पु ल देशपांडे. कसं जादू कशी घडवली? याच्या मीटिंग झाल्या असेल या हॉलमध्ये. त्याचं काय आहे की त्यांच्याकडे जयंतरावांकडे एक मॅग्नेटिझम होता. त्याच्यामुळे ते अगदी गुरुनाथ दुरीपासून कुसुमाग्रजापर्यंत सगळे कवी, चंद्रकांत खोत, असे आठ लोक जे कोणाला विचारणार नाहीत, बोलणार नाहीत, ते त्यांच्याकडे पंढरीनाथ सावंत म्हणजे तो प्रबोधनकर किंवा बाळासाहेबांनंतर जयंतरावांनाच मागायचा. मार्मिकचे कार्यकारी संपादक. आणि कमीच ना परत. तर होतं RSSशी संबंध खूप चांगले होते. RSSचे लोक लिहायचे, कम्युनिस्टांचे चांगले होते. म्हणजे काय, काँग्रेस सत्ताधारी तर त्यांच्या जवळ. तुमचं कालच प्रेक्षकांना माहित नसेल, पण आम्ही आता कुठे बसलोय, कारण ते या सगळ्या कथेमधलं हे ठिकाण हे त्याच्यातलं पात्र आहे. आम्ही इकडे दादर ईस्टच्या परिसरात आहोत. म्हणजे तुम्हाला मद्रास कॅफे जर का ऐकून असेल तर त्या परिसरात आम्ही आहोत. इथून पुढे गेलं रुईया कॉलेज वगैरे. इथून तुम्ही पुढे गेल्यानंतर जे तेव्हाच्या चळवळीची केंद्र होती, तुम्ही समाजवादी म्हणा, तुम्ही शिवसेना म्हणा, इकडे पलीकडे उडी मारली की तुम्ही तिकडे बँड्राला जाता, तिकडे मातोश्री. दादर वेस्टला गेला तुम्ही टिळक ब्रिज वरनं तर तिकडे शिवसेना भवन शिवाजी पार्कच्या जवळ. आणि वरळीला आत्रे, पुढे गेले की आत्रे पण होते. या सगळ्यांच्या काळामध्ये कालनिर्णय आहेत आणि त्यांचे या सगळ्यांशी संबंध आहेत. केवढे ताणतणाव असतील. कधी भांडणं झाली का? नाही, आम्ही त्यांचं का छापलं, आमचं का नाही? नाही, कधी नाही. आणि इतकं सुरू होतं तर सुधाकरराव नाईकांसारखा मुख्यमंत्री ते इथून जाताना, हा रस्ता आंबेडकर रोड आहे, सुधाकरराव नाईक नव्हे, अनेक
ते इथे चहा प्यायला थांबायचे. अच्छा. चहाची हुक्की आली म्हणून तुमच्याकडे आलो. तर ते वेगळंच होतं काय. त्या कालनिर्णयाच्या निमित्तानं तुमचा अनेकांशी ऋणानुबंध पण तयार झाला. जसं वृत्तपत्रकारांशी होतो, पुस्तकाच्या लेखकाशी होतो, तसं असे ऋणानुबंध तयार झाले. त्याचे असे काही किस्से, मग ते वाचक असतील, कोणी प्रथितयश असतील, किंवा तुमच्या कालनिर्णयामुळे ज्यांचं पहिलं लेखन प्रकाशित झालं आणि नंतर ते मोठे झाले, असं काय आठवणी? पहिलं लेखन प्रसिद्ध झालं असं मला माहित नाही झालं की नाही, पण डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर यांच्याशी ते तेव्हा दिल्लीला होते. तर आम्ही दिल्लीला गेलो की त्यांच्याकडे राहत. आजही एक दिवस आड त्यांचा फोन असतो. आणि आयुष्यातही जगण्याची दिशा त्यांनी दिली. ही वॉज लाईक अ मेंटर. आणि बाकी मुलं आले की पोटाची प्रेमाने मुलांना घ्यायचे. सगळंच ते डॉक्टर्स मोठे मोठे पी कर्णिकांसारखे ते लिहायचे आमच्याकडे. रवी बापाट लिहायचे. मेडिकल माहिती आम्ही खूप दिली आणि त्याचा लोकांना खूप उपयोग झाला. या सगळ्यामध्ये एक गंमत म्हणजे, मी मगाशी जयंत साळगावकरांबद्दल सांगितलं. जयंत साळगावकर आणि जयराज साळगावकर ही दोन ध्रुव आहेत. ज्यांचा कधी कोणा साळगावकर कुटुंबियांशी संबंध आला असेल, ज्यांनी जयंत साळगावकरांना पाहिलं असेल आणि ज्यांचा जयराज साळगावकरांशी आजही संपर्क असेल, हे दोन ध्रुव होते. जयंत साळगावकरजी, जे मी मगाशी उल्लेख केला, कर्मठ धार्मिक, पंचांग करते, ज्योतिर्भास्कर. जयराज साळगावकर हिप्पी होण्यापासून वाचले, एवढंच काय ते सगळ्यांचं नशीब. नाहीतर कालनिर्णयाचं काय झालं असं माहिती नाही, तर हिप्पी झाली असते ते. हो ना, मी चुकीचं नाही बोलत आहे. मला हे सांगा, हे कसं काय झालं? जयंत साळगावकरांकडनं कालनिर्णयाचा वारसा तुमच्याकडे कसा आला? तुम्ही जगभर फिरणारे, आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये अतिशय रस असणारे, आणि इकडे पंचांग, सोपे, सुमंगल, ते कसं काय झालं मग? त्याचं कारण एक तर शाळेमध्ये असतानाच लोकहितवादींचा प्रभाव माझ्यावर खूप पडला. अच्छा. आणि मी लोकहितवादीचं वाचन, म्हणजे एकंदरीत विचारसरणीत फरक पडला. जयंतरावांची लोकहितवादी ही विचारसरणी नव्हती. बरं. त्यांची विष्णुशास्त्री चिपळूणकर असतील. आणि पण झालं असं की ते कॉम्प्लिमेंटरी ठरलं. एक्झॅक्टली. मॅग्नेटचं जसे दोन टोकं एकत्र येतात विरुद्ध, जसं मी मॉडर्निटी आणत गेलो, ते ट्रॅडिशन आणत गेलो. त्यामुळे ते प्रकाशनाच्या फायद्याचं ठरलं. नाहीतर आहे ते रूप आज कालनिर्णयाचं असलं नसतं, ते टोटली ट्रॅडिशनल असलं. हो. पण तुम्हाला रस होता या बिझनेसमध्ये? जेव्हा तुम्ही कधीतरी तुमच्यात बोलणं झालं असेल, एक इंटिमेट बोलणं झालं असेल की आता हा वारसा तुम्हाला घेऊन जायचा आहे पुढे, तुमची तयारी होती? ते आपोआप झालं. मला आपल्या यापूर्वीच्या भेटीमध्ये तुम्ही सांगितलेलं, तुम्हाला अनेक आंतरराष्ट्रीय ऑपॉर्च्युनिटीज उपलब्ध होत्या करिअरच्या. त्या सोडून आपण आपल्या वडिलांचा पंचांगाचा, कॅलेंडरचा व्यवसाय पुढे न्यायचा, हा अतिशय स्ट्रॅटेजिक महत्वाचा निर्णय तुम्ही कसा घेतला? त्याचं कारण आर्थिक परिस्थिती. वडिलांचा आधीचा धंदा डुबला होता. बरं. शब्दरंजन स्पर्धा, प्रचंड कर्ज होतं, त्यात ते दबून गेले. तर मला इच्छा असूनही अमेरिकेला जाता आलं नाही. मी जाऊ शकलो असतो. मला तिथे एक जॉब ऑफर आली होती अमेरिकेत. पण मग ते कर्ज फेडणार कोण? ते आम्ही ते लवकरच फेडलं, कारण कालनिर्णयाला बूस्टर इफेक्ट एवढा मिळत गेला. त्याचं कारण माझे वडील लोकसत्तेत होते, त्यामुळे त्यांचे सगळ्या पत्रकारांशी अगदी जवळचे संबंध होते. आणि त्या काळातले पत्रकार कालनिर्णय आला तर संपादक वेळ होते. म्हणजे ते विद्याधर गोखले असोत किंवा गोविंद तळवलकर असोत, माधव गडकरी असोत, बरं, या सगळ्यांचा राबता होता. म्हणजे माधव गडकरी शास्त्री बुवांना, लक्ष्मण शास्त्री जोशी येऊन आमच्या वैरी यायचे. अच्छा. आणि शास्त्री बुवांची रसवंती ऐकण्यासारखी असायची. तर या लोकांनी रिव्ह्यूज चांगले दिले. क्या बात आहे, इंटरेस्टिंग. आणि त्या रिव्ह्यूजनी हे काय इतके सगळे लोक चांगले लिहितात ती, तर पहिला बूस्ट त्याने दिला. आणि मग नंतर वडिलांच्या संशोधनामुळे एजंटांचं नेटवर्क त्यांना काहीच माहिती होतं, ते टॅप केलं. आणि म्हणजे कोण कर्ज पैसे बुडवतो आणि कोण देतो, ही सर्वात महत्वाची गोष्ट. त्यांना चांगले एजंट माहिती होते. त्यामुळे हा दुसरा बूस्ट मिळाला.
तुम्ही तो निर्णय घेतला की आता आपल्याला हे पुढे न्यायचंय, मी त्याच्यात रमून गेलो. तुम्ही रमलात त्यामध्ये. कारण एवढा स्पीड होता. माझ्या माझ्याकडे मोटरबाईक होती. त्याचा डेली हे म्हणजे लोअर पासून ते कांदिवलीपर्यंत हा डेली फेरा होता या महिन्यातला. हो, तो 100 किलोमीटर होता. तुमच्या हार्ले होती ना जुनी, हार्ले डेव्हिडसन होती. हारले नाही, ही SD होती साधी. अच्छा. तर त्यामुळे मी त्या स्पीडमध्ये गुंतून गेलो. अच्छा. मग तेवढ्यात लग्न झालं माझं, मुलगी झाली. तेव्हा तो संसाराचा एकदा तुम्हाला पण या काळात जयराजी कोणत्याही व्यवसायाचं यश मिळालं तर साजरे करायला सगळेच असतो. आपण सुद्धा साजराच करतोय, मुलाखत घेतोय म्हणजे. पण असे सुद्धा क्षण येऊन जातात की माणूस तुटायला येतो, मोठी आव्हानं असतात, कालनिर्णय बदलत गेला, काळ बदलत गेला, स्पर्धा वाढत गेली, अन्य लोक आले. दरम्यानच्या 90च्या दशकामध्ये हळूहळू इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स तर येऊच लागले होत्या सगळ्या गोष्टीच्या. मी त्याच्यामुळे सगळ्यात शेवटी येणार कालनिर्णयाचं आधुनिकीकरण. पण मला जाणून घ्यायला आवडेल की या तुमच्या सगळ्या काळामध्ये अशी आव्हानं आली होती का की आता काय करायचं, पुढे कसं न्यायचा, व्यवसाय कसा वाढवायचा? एनिथिंग यू वुड लाईक टू शेअर. या निमित्ताने एक इंटिमेट टॉक म्हणून तुम्ही बोलू शकाल, सांगू शकाल असं काही? मी रुईया कॉलेजमध्ये असताना हायकिंग, माउंटेनिअरिंग, पर्वतारोहण खूप केलं होतं. हो. मग मी हिमालयापर्यंत गेलो, हिमालयात काही ट्रेक्स केले. तर तुम्ही पर्वतारोहणाचा तुम्हाला छंद जडला ना आणि रक्तात बेनलं ना ते, की तुम्हाला आव्हानं हवी वाटतात. क्या बात आहे, वा. यू आर वेटिंग फॉर इट. कारण मग डिझास्टर मॅनेजमेंट काय, जर अंधार पडलाय, पाणी नाही लोकांकडे, बॅटरीची सेल गेली, हे तुम्हाला आवडू लागतं. ह्याच्यातून बाहेर येणं, इतरांना मदत करणं. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं संकट आलं तर मला आनंदच व्हायचा. पण असं अशा संकटांबद्दल एखाद दुसऱ्या असे कोणती आली होती ज्याने तुमचा कस पाहिला? आमचा कस पाहणारं संकट म्हणजे एका माणसाने आमचं अकाउंट उघडून बँकेतून चिकार पैसे लंपास केले. अच्छा. आणि तो ते करतच होता. तर तो होता पुण्याचा, बाहेरचा, आणि हे चाललं होतं गोरेगावला. सोनवणे नावाचे ऑफिसर होते. बरं. ते लिजंडरी पोलीस ऑफिसर, आता रिटायर झाले. 6 फूट बाय 3 फूट आणि पायाचा वापर चालण्यापेक्षा अदरवाईज जास्त करायचे. बरं. तर त्यांच्याबरोबर जे काम केलं ना, त्याच्यामध्ये ते आव्हान पेलायला मजा आहे. अच्छा. पण म्हणजे मोठं नुकसान होता राहिला. हो, ते गळती कधी थांबली ते कळलं नसतं. बरं. आणि ते इकडे झालं तर तिकडे झालं असतं, हो, पसरत गेलं असतं. या काळामध्ये एकदा का तुमच्याकडे प्रिंटिंग प्रेस असेल आणि प्रकाशन विश्वाचं ज्ञान असेल तर स्वाभाविकरित्या कोणीही पब्लिकेशन या धंद्यात उतरतं, म्हणजे पुस्तकं छापतं. आणि अनेक आपल्याकडे प्रकाशनं आहेत, पुण्या मुंबईची अनेक आहेत. अगदी तुमच्या दादाला गेलं तरी तुमच्या ओळखीचेच आहेत सगळे. तर कालनिर्णयाला कधी आपण कालनिर्णय प्रकाशन, पुस्तकांचं प्रकाशन याच्यात नाही जावंसं वाटलं? आम्ही पुस्तकं प्रकाशित खूप केलीत, पण आम्ही ती जो आमचा ब्रँडचा प्रोफाईल आहे ना, हो, तशीच केलेली आहे. म्हणूनच म्हणालो मी. डॉक्टर नसेल तिचे निवडक काल. कथा आता मला सांगा, तुमचे इतके हुजहुशी संबंध होते की जे नंतर इतरांना, मी नावं नाही घेऊ शकत प्रोफेशनल कारणांसाठी, पण जे इतर प्रकाशकांना नावं मिळाली लेखकांची आणि ज्यांच्या बेसिसवरती आजही ते प्रकाशनाची पुस्तकं खपतात, ते सगळे लेखक तुमच्याकडे एका शब्दाने आले असते. तर तुम्ही त्यात का नाही गेला? आणि ती चूक वाटते का? नाही, आम्ही फिक्शन मध्ये नव्हतोच. आमचा जो कंटेंट आहे तो फिक्शन बेस्ड कधीच नाही. बरं. त्यामुळे कथा कादंबऱ्या, कविता संग्रह वगैरे ते बाद झाली. आम्ही टेक्स्ट बुकात कधी सरकारची पुस्तकं छापली, अदरवाईज आम्ही टेक्स्टबुक काही एडिट करत नाही. आणि आमचं काम असं आहे की ते आता डिसेंबर संपल्या पुढच्या वर्षीचं काम सुरू होतं. बरं. कारण जो मॅटर आहे ना, तो एक तुम्ही 50 पॉईंट जमवला तर त्यात उपयोगाचा फक्त 10 पॉईंट असते. ती छाटणी होते त्याची. ती छाटणी होते तेव्हा तो मजकूर इतका चांगला होतो. आला मजकूर छाप, हे नाहीये. हो. त्यामुळे ते कॉन्सन्ट्रेटेड आहे, मिल्कमेड सारखं. हो. आणि ते करायला खूप मेहनत लागते.
मला एक्झॅक्टली ह्या प्रोसेसबद्दल विचारायचं होतं. मी जेव्हा माझ्या काही जवळच्यांना जेव्हा कळलं की मी तुमची मुलाखत घेतोय, त्यांचा एक अतिशय साधा प्रश्न होता की ही तिथी, हा चंद्रोदय आणि या बाकीच्या सगळ्या गोष्टी, या काही बेसिक तुमच्याकडे डेटाबेस आहेत, तोच कॅरी फॉरवर्ड होतो का दरवेळी तुम्हाला पुन्हा पंचांग काढून बसावं लागतं आणि सगळी ती गणित कॅल्क्युलेशन्स करावी लागतात, नवा डेटा घ्यावा लागतो? ते काय नेमकी प्रोसेस आहे? ही प्रोसेस अशी आहे की हा डेटा काय ख हो. हा डेटा तयार करते नासा. नासा त्यांच्या शिप्ससाठी लागतो त्यांना तो, वॉरशिप्स ॲज वेल एज कमर्शियल शिप. हो. तो तिथून येतो पॅरिसला फॉर युरोप. बरं. पॅरिसहून तो येतो मॉस्कोवला, रशिया. मॉस्को तो येतो कझात्या. बरं. मेटिओरॉलॉजिकल सेंटर तिकडे. आणि हा डेटा हा त्या डेटाचा बाय प्रॉडक्ट आहे, पण तो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कंट्रोल करते अंडर जवाहरलाल नेहरू कमिटी 1954. बरं. इंटरेस्टिंग. मग तो डेटा जातो वाराणसीला. तिथे द्रविड नावाचे ग्रस्त आहेत. गणेश्वर शास्त्री द्रविड, ज्याने राम मंदिर केलं होते आणि 4 शंकराचार्यांना एका लेखणीच्या फटक्यात गप्प करणारा माणूस. द्रविडांकडून तो महाराष्ट्रात येतो. नासा, पॅरिस, मॉस्को, कलकत्ता, काशी द्रविड, जयरा साळगावकर. जयराज साळगावकर नाही, जनरली महाराष्ट्रात येतो. आणि परत महाराष्ट्रात 3-4 संस्था मिळून एकत्रित विचार करून, म्हणजे आज एका पंचांगाने सांगितली दिवाळी आहे म्हणून आणि दुसऱ्या सांगितली येतात ना गणपती बसवण्याचे मुहूर्तांवरती दरवेळी असतातच ते. स्वतःला महत्व प्राप्त व्हावं म्हणून ते हा चाळा करतात. अच्छा. त्याच्यात दुमत होण्याचं कारणच नाही. बरं. कारण एकदा दरवेळेंनी सांगितलं की काय बोलायची तिथे कोणाची टाप नाही. बरं. आणि ही एकवाक्यता येण्यासाठीच ही कमिटी स्थापन करण्यात आली की, आणि त्याच्या उपर जाऊन आंतरराष्ट्रीय जे देश आहेत त्यांनी एक असा अलिखित नियम आहे की मुंबईत जेव्हा दिवाळी असेल किंवा कुठलीही तिथी असेल, त्या दिवशी ती लंडन, न्यूयॉर्क, पॅरिस, कुठे कुवैत, सौदी अरेबिया, जपान, इथले सगळे मराठी लोक ती त्याच दिवशी करतात. बरं. टू अवॉइड कन्फ्युजन. तर हा इतकं एलोबरेट प्रोसेस आहे. आणि तुम्ही त्या असोसिएशनचा पार्ट आहात भारतामधल्या, की ज्याच्यातून हा डेटा तुम्हाला रिट्राईव्ह करता येतो, घेता येतो. आम्ही कलकत्ताहून तो डेटा मागवतो. बरं. आणि मग तुमची अशी काही माणसं आहेत, म्हणजे प्रोसेस करणारी माणसं की जी बसतात, मग ते सगळं काढा, ते प्रत्येक दिवसानुसार सगळं लिहा. हो. एक आणखी विचारायचं होतं मला, फार आधीपासून लहानपणापासून डोक्यात होतं, त्याच्यात अनेक छोट्या मोठ्या जत्रा आहेत ना तुमच्या कॅलेंडरमध्ये असतात. कुठली ती गावं, कुठल्या त्या जत्रा, मला खरंच कधी शक्य झालं तर त्या जत्रा मला जायलाही आवडेल तिथे. हा लोक संस्कृतीचा महाराष्ट्राचा आहे बघा. गणपती, दिवाळी, गोपाळ काला आणि या सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण गावोगावीच्या छोट्या मोठ्या जत्रा कुठले तरी, आता मला तुमचं ते रोष हाशाना जूनचं पण असतं तुमच्या याच्यामध्ये, हिंदू मुसलमान तर आहे, शीख वगैरे सगळं आहेच, पण ते तुमच्या जूनचं पण असतं, या छोट्या जत्रा असतात, आणखी कुठेतरी छोटे मोठे देवदेवतांचे उत्सव असतात. हा कुठून डेटा आणला तुम्ही? तो त्यांच्याकडूनच येतो ना प्रेशर, आमची जत्रा तुम्ही देत नाही म्हणून. अच्छा. आणि आमचे डीलर सांगतात तुम्ही आमच्याकडची ती घरोघरची जत्रा द्या. अच्छा. मग त्याच्यासाठी आमच्या 4 एडिशन्स आहेत वेगवेगळ्या. बरं. UM म्हणजे अपर महाराष्ट्र, मिडल म्हणजे पुणे, मिडल महाराष्ट्र, लोअर महाराष्ट्र म्हणजे कोल्हापूर. मला याच्यावरून आठवलं प्रेक्षकांच्या माहितीसाठी, तुम्ही विसरला असाल कदाचित, आशा काळेंनी एक जाहिरात केली होती कोल्हापूरची, आणि त्याच्यामध्ये मला आश्चर्य वाटतं, हा तेव्हा विचार केला असेल जेव्हा महाराष्ट्रामध्ये एकच पेपर असायचा प्रादेशिक, त्या काळात कालनिर्णयाचा विचार. आशा काळेंची जी जाहिरात अशी होती की कोल्हापूरमधला सूर्योदय कोणता, ऐकलं तर तुम्हाला धक्का बसेल ना, पण प्रत्येक ठिकाणचा सूर्योदय वेगळा असतो आणि यासाठीच आता कालनिर्णयाची आहे कोल्हापूर आवृत्ती. हा काय प्रकार आहे? आम्ही इंडियन स्टँडर्ड टाइम इज इंडियन स्टँडर्ड टाइम. आम्ही रिजनल जाहिरात केली होती. इंडियन स्टँडर्ड बरोबर आहे, पण आता चंद्रोदय जो आहे संकष्टीचा, तो वेगवेगळ्या ठिकाणी वेगळा होतो ना. अच्छा. 2-3 मिनिटाचा फरक पडतो, 5 मिनिटाचा वेळ. तर त्या हेतूने कोल्हापूरमधलं आमचं मार्केट तेव्हा खाली जात होतं. बरं. ते वर यावं म्हणून मीच लिहिली होती जाहिरात ती. अच्छा. आणि त्यांनी ती अत्यंत सालस महिला,
कोऑपरेटिव्ह काय चवच आरडाओरडा काय आणि त्याने ती छान ती सुंदर प्रेझेंटेशन झाली. असं त्यांचं बोलणं एका पेस मध्ये होतं. हो 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 हो. आणि त्या कोल्हापूरच्या ना, अच्छा, म्हणून त्या नाही ती. वा. या निमित्तानं अनेकांशी तुमचा स्नेह ऋणानुबंध जोडला गेला असेल, पण याच्यातले म्हणजे तुम्हाला कालनिर्णयाच्या द्वारे जे कनेक्ट तयार झाले असतील, तुमचा गोतावळा तयार झाला असेल, त्याच्याबद्दल काही कोणाशी तुमचा संपर्क तयार झाले, तुमचे ऋणानुबंध तयार झाले आणि कालनिर्णय त्याच्यातला समान धागा होता? माझे प्रोफेशनल लोकांशी संबंध तयार झाले, डॉक्टरांची झाली, त्यांची मला मदतही लागते. तत्वज्ञानाचा विचार करणाऱ्या लोकांची झाली. आणि काय ते कालनिर्णयामध्ये लिहित होते म्हणून नाही, पण माझ्या कालनिर्णयाच्या ओळखीमध्ये प्राचीन धैर्यांचा रखा माणसाला मला एक्सेस मिळाला. हो, सामान्य माणसांना मिळणार नाही. हो. आणि हे लोक बोलले तर पहिले तर खूप छान वाचतात, नाही तर डोंकून बघत नाहीत. त्यामुळे तुम्हाला तो एंट्री पॉइंट महत्वाचा असतो. हो. जाहिरातीच्या क्षेत्रात मला खूप लोक भेटले, हे चांगले चांगले लोक भेटले मला. आणि ते जाहिरातीच्या क्षेत्राचा अनुभव हा अप्रतिम होता. म्हणजे मी रिडिफ्युजन मध्ये रोज जात असे, माझे मित्र होते. बरं. रिडिफ्युजन जेव्हा काँग्रेसची कॅम्पेन, राजीव गांधी मिसेस गांधी गेल्या होत्या आणि ती कॅम्पेन चालू झाली. कमलेश पांडे कॉपीरायटर आणि तिथले सगळे प्रोफेशनल मॅनेजर जे काय काम करतात ना, तर आमच्याकडे फक्त एक सिंक्लेअरचा कॉम्प्युटर होता एवढा. तो कॉम्प्युटर लावून ती मंडळी सगळी बेर प्यायला जायची आणि 4 तासांनी पण झालं काम. मीडिया प्लॅन त्याच्यावर व्हायचं. वा, क्या बात आहे. पण मेहनत म्हणजे तो हा बियान सिंग ने मारलं ना मिसेस गांधी, तर ती फिल्म जेव्हा केली लिहिली कमलेशने, तो विवेक पण मला. आम्ही सकाळी 3 वाजेपर्यंत संगीत ऐकत बसलो होतो आणि ती बातमी आली आणि तो म्हणून अरे हा माझ्या फिल्मचं ओपनिंगला आहे. अच्छा, तो दार उघडतो, ती फिल्म सुरू होती. हो. रस्ता क्रॉस करून श्रीराम स्टुडिओ मध्ये जाऊन पेट्रोल आणून ते 4,500 प्रिंट्स जाळले आणि ते शेवटचा जळेपर्यंत आम्ही तिथे उभे राहिलो. वेगळाच किस्सा आहे. ही फिल्म कोण? नाही ही मला मी कोणती फिल्म होती ही? मा. आणि इंदिरा गांधी राजीव बद्दल बोलतात. अशी फिल्म होती, रिलीज झाली ती नंतर. रिलीज झाली. बियान सिंगला कापून केली आणि ती हिट ठरली आणि राजीव गांधी थम्पिंग मेजॉरिटी निवडून आली. अच्छा. आणि मग ती वेगळाच किस्सा आला एकदम. ते विश्वच वेगळं आहे. पॉलिटिकल ऍडव्हर्टायझिंग. अच्छा. एकतर तुम्हाला भयंकर फास्ट राहायला लागतं आणि अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं. तुमचं पण नंतर पॉलिटिकल ऍडव्हर्टायझिंग वर ना कालनिर्णय सुद्धा त्याला रिस्पॉन्स देत गेली. म्हणजे कालनिर्णयाची एक स्टँडर्ड तुम्हाला दिसते की कालनिर्णय. पण या व्यतिरिक्त मग पक्ष किंवा स्थानिक कोणी आमदार खासदारांनी पण स्पॉन्सर केलेले कालनिर्णय, मग त्याच्यावरती त्यांचे फोटो भेटू. हो, येतात ना, चिक्कार येतात. रेपनिका म्हणतो आम्ही त्याला. अच्छा. चिक्कार येतात. आता एक इथे सरनाईक म्हणून आहेत, ते आमच्या ऑफिसमध्ये येऊन 5 कॉपी घेऊन विकून परत द्यायचे. बरं का. बरं. शाळेत असतात. तर परवा त्यांनी मंत्रालयात त्यांचा सत्कार झाला तेव्हा सांगितलं की ही वास्तू म्हणजे मंत्रालय मला नवीन आहे. मी विद्यार्थी जसेच असताना इथे येऊन रोज 10 कॉपी कालनिर्णयाच्या विकून जायचे. वा, क्या बात आहे. त्या लेवलचे आता सरनाईक दरवर्षी 1,00,000 कॉपी घेतात. तसे बरेच आहेत. तुम्ही सरनाईक म्हणजे प्रताप सरनाईकांमध्ये म्हणतात ना? अच्छा. हो. काय ऋणानुबंध आहेत. नंतर झी टीव्हीशी खूप संबंध आला, कारण तो कोलगेटचा डबे छापणारा हा झीचा मालक होता, सुभाष चंद्र. त्याला एकदा तो कोरियन नावाचा माणूस म्हणाला की तो चॅनल चालू कर, एक टाइम आहे. क्या हुआ? अरे तमाशा चल रहा है अफगानिस्तान में. ऐसा कितना पैसा लगेगा? लेकिन लिखेगा कौन? वो लिखेगा. तिथे कमलेश पांडे बसले. अच्छा. तर कमलेशला बोलवलं. कमलेश म्हणाल तू लेखू करशील का? हा जरूर. तो तर राहतो, जरूर करूंगा, लेकिन 1,00,000 रुपये लूंगा महीने का. आता कमलेश लाख दिले तर 1 दिवसही काम करणार. मला अफगाणिस्तान एकदम उल्लेख आला म्हणून
जयराज साळगावकरांची 2 व्यक्तिमत्व आहेत. एक तुम्हाला ते कालनिर्णयाच्या ऑफिसमध्ये बसलेले दिसतील, त्यांचं नियोजन सुरू असेल, आणि त्यानंतर जयराज साळगावकरांचं एक दुसरं गूढ सिक्रेट आणि इतरांसमोर न येणारं व्यक्तिमत्व आहे, ते म्हणजे ते आंतरराष्ट्रीय संस्कृती, राजकारण, संबंध याचे अतिशय उत्तम अभ्यासक आहेत. म्हणजे जगाच्या एखाद्या टोकाला काही घडत असेल तर त्याचा संबंध हा जगाच्या दुसऱ्या टोकातल्या कुठल्या माणसाशी कसा आहे. इराण युद्ध असेल, अफगाणिस्तानमधलं सोव्हिएत युनियनचा फॉल असेल, अफगाणिस्तानातलं युद्ध त्याच्यात अमेरिकेने परत जाणं असेल, चीनचा राईज असेल, रशिया आणि युक्रेनचं युद्ध असेल, याच्या मागची आपल्या सर्वसामान्यांना न कळणारी गणितं काय आहेत याचा शोध घेणारे ते जयराज साळगावकर आहे. त्यासाठी ते जगात फिरत असतात, अशा माणसांशी बोलत असतात. तर जयराज साळगावकर हे एखाद्या अमेरिकेच्या स्ट्रॅटेजिक स्टडीजच्या डिपार्टमेंटला जाण्याच्या ऐवजी इथे मुंबईत राहिले. या तुमच्या हा विषय कसा काय डेव्हलप झाला तुमच्यामध्ये? हा विषय डेव्हलप झाला याचं कारण मी नित्यनेमाने द इकॉनॉमिस्ट नावाचं जे मॅगझिन आहे, विकली आहे, ते वाचत असे. आणि इकॉनॉमिस्ट तुम्ही वाचता तेव्हा या सगळ्या गोष्टींचा धांदोळा तुम्ही घेत असता. आता त्यांचा डबल इश्यू येतो डिसेंबरला, त्याच्यामध्ये त्यांनी भाजप आणि मोदी यांच्यावर एक लांब लचक नोट लिहिली. तर आम्ही त्या नोटच्या बाजूने किंवा विरुद्ध नाही, पण ते कुठल्या वेळी काय करायचं बरं, या जगभरच्या देशांचे ते रिपोर्ट देत असतात. तुमची एकूण मी आता तुम्ही बोलत असताना कटवेजमध्ये व्हिज्युअल दिसतीलच ती सगळी पुस्तकांची. मी इकडे तुमच्या मागे पण पुस्तकं आहेत आणि शिवाय आणखी एका रूममध्ये किती पुस्तकं आहेत तुमच्याकडे हा संग्रह सगळा अंदाजे? काय 3,500-4,000 असतील, पण तेच माझं धन आहे ना. हो, क्या बात आहे, खरं आहे. आणि रात्रीच्या अंधारात सुद्धा मला एखादं पुस्तक पाहिजे असेल तर मी जाऊन बरोबर काढतो. अच्छा, मला ग्राफिकली माहिती आहे कुठलं पुस्तक कुठे आहे. वा. साळगावकरची मुलाखतीच्या शेवटी येत असताना कालनिर्णय या सगळ्या स्थित्यंतरातून जात गेला आणि त्याने स्वतःला बदललं. ज्या मार्केटची गरज ओळखून बदलती परिस्थिती बघून आज कालनिर्णय ऑफिसची प्रचंड मोठी साईज असलेल्या त्या साईज पासून, आपल्या नेहमीच्या घरातल्या साईज पासून, डायरी स्वरूपात, पॉकेटमधल्या पाकिटात ठेवता येईल इथपासून ते नुसत्या कार्ड स्वरूपात आणि अगदी मोबाईल ऍप पर्यंत आलेला आहे. तर या गोष्टी सगळ्या तुम्ही कशा बघितल्या? अनेक लँग्वेजेसमध्ये तुम्ही आहात. मला आनंद वाटतो. मी दिल्लीला माझं जाणं येणं असतं, तिकडे ज्या भागात मी राहतो तिथे कालनिर्णय हिंदी मला बघायला मिळाला आणि तो मला म्हणाला इकडे फक्त कालनिर्णय हिंदी, बेंगोली आणि कन्नड तुम्हाला मिळेल, कारण इकडे मोठ्या प्रमाणात कम्युनिटी येते. तर हाय मार्केट कसं टॅप केलं, याचा विचार कसा केला की आपण इतर भाषेमध्ये गेलं पाहिजे? त्याची ग्रोथ कशी होईल? हो, एक मिनिट, मी आता ज्या टीव्ही चॅनलचा जन्म सांगितला ना, तो झी टीव्ही. झी टीव्ही, गोयल म्हणजे झी टीव्ही. हा, नाही प्रेक्षकांना कळणार नाही. हो, झी टीव्ही अर्थातच. तर ग्रोथ जर का पाहिजे असेल तर जिओग्राफिक मॅपिंग हो वाढवायला लागतं. डायव्हर्सिफिकेशन पाहिजे प्रॉडक्ट. हा, तेव्हा एका बाजूने ते केलं आणि दुसरीकडे नवीन नवीन प्रॉडक्ट काढत आहे. बरं, कार काढलं गाडीत लावायला, ऑफिस बघितलं खूप पॉप्युलर आहे. हो, छोटा ऑफिस काढलं, म्हणजे बाथरूम मध्ये लावायचं कालनिर्णय सोडून सवय आहेत. एक इकडे मी हे ठेवलेलं आहे, हे पण हा, हे ह्या वर्षी काढलेलं. हो, मॅग्नेट. हा, हे फ्रीजला चिकटतं हा, आणि त्याला 2 मॅग्नेट्स दिलेले. हा, आणि त्यामुळे हे महिना तुम्ही फाडून टाकला की पुढचा महिना. सो साळगावकर म्हणताय जस्ट ब्रिंग अस द बॅकग्राऊंड अँड वी हॅव अ प्रॉडक्ट. करेक्ट. हा, यावर्षी एक अभिनव गोष्ट केली दिवाळीसाठी, ती म्हणजे विंदा करंदीकरांचा हा स्टिकर काढलाय. त्याला मागे मॅग्नेट आहे आणि हा चिकटतो. विंदा माझे अत्यंत आवडते जिव्हाळ्याचे कवी आहेत, हाही त्याला भाग आहे, पण त्याच्यावर मार्क्सिस्ट असल्यामुळे कम्युनिस्ट पार्टीचा दिशा नाही. अच्छा, विंदा करंदीकरांचं आहे. त्यांनी चित्र आम्ही नंतर तुम्हाला व्हिज्युअल्स मध्ये दिसेलच. इकडे तुम्ही जरासा कडेला ठेवलं होतं ना, असं बघताना ते लेनिन वाटतात बाय द वे. येस, ओके. तर फार आवडलं लोकांना हे. हा, म्हणजे मला 3दा परत करावं लागलं. बरं. तर म्हणून ही युनिकच. हा, कुठल्या मराठी कवीचं किंवा लेखकाचं कोणी केलेलं नाही. हो, हे करणारे आम्ही पहिलेच आहोत, किंवा हे करणारे आम्ही पहिलेच आहोत. हो, फक्त याला वेळ लागतो. म्हणजे सायकल इयर टू इयर आहे ना, हो, त्यामुळे वेळ लागतो. मी सायकल ऍपही आलेलं आहे तुमचं. हो, ऍप आता 10 वर्ष झाले. 10 वर्ष झाले. पहिलं ऍप जगातलं इंटरनेटची पहिली हे कनेक्शन हा, वेबसाईट
ही आपण उभी केली आहे. जगात 42वा नंबर होता त्या जगात. हो. आणि बिल गेट्सने उल्लेख केला होता अच्छा. काल निर्णयाची वेबसाईट तुम्ही बघा म्हणून. बरं. तर तो एक रिमार्केबल टप्पा होता. कोणाला वेबसाईट मिळाली माहितीच नव्हतं आणि लोक आंदोलन वगैरे करत होते. हो. हे आम्ही होऊ देणार. भीती वाटते लोकांना. भीती वाटण्यासारखंच आहे ते. पण मग आता जो एक कुठल्याही अशा मुलाखतीचा शेवटचा भाग असतो उद्योजकाला विचारण्याचा, तो म्हणजे इथपर्यंतचा टप्पा झाला, आता पुढे काय? ते म्हणतात ना, लिव्ह एव्हरी डे एज अ न्यू डे. रोजचा दिवस हे आणि बिर्लांचं पण म्हणणं आहे. बी के बिर्लांचं म्हणणं, येईल तो दिवस साजरा करायचा, काहीतरी नवीन करायचं. आणि जर का काय चुकलं असेल, दुःख होणार असेल, तर ते संध्याकाळी आंघोळ करताना धुवून टाकायचं. क्या बात आहे. आणि पुस्तक उघडून परत वाचायला वाचायचं. आणि या प्रत्येक दिवसाची नोंद ठेवण्यासाठी भिंतीवर कालनिर्णय असलं पाहिजे. तर साळगावकरजी खूप धन्यवाद. आपण फार मस्त गप्पा झाल्या या. मला जेवढ्या अपेक्षा होतं तर त्याच्यापेक्षा छान त्या एकाच वेळी कॅज्युअल असताना इन्साइटफुल सुद्धा होत्या. त्याच्यात तुमची मतं सुद्धा आम्हाला दिसली, बदलणारा काळ सुद्धा दिसला आणि एक उद्योग कसा उभा राहिला आणि तो कसा पुढे जातो या निमित्ताचं हे सगळं दर्शन झालं. मी चुकत नसेल तर कालनिर्णयाच्या मागची स्टोरी अशी ऑडिओ व्हिज्युअल म्हणून मांडणारी पहिली मुलाखत असेल आणि त्याची संधी तुम्ही आम्हाला दिली, यासाठी द बायोस्कोप मराठीतर्फे तुमचे आभार. आपलेही आभार. मजा आली. या दोघांचे आभार ज्यांनी सपोर्ट दिला. तर अशा बरोबर तर अशा आम्ही पुन्हा पहावे काढून चष्मा डोळ्यावरचा. हो, खरंच आहे. आणि ते त्यासाठी तो काळ दाखवण्यासाठी आम्हाला आम्ही पुन्हा पहावे काढून चष्मा डोळ्यावरचा, त्यासाठी कालनिर्णय असावे भिंतीवरती, पहावयाचं दिवस कोणता आजचा. तर यासह या बिझनेस बॉसेस आणि कल्चर, बिझनेस बॉसेस अँड कल्चर या आमच्या BB&C कार्यक्रमाच्या या दुसऱ्या एपिसोडमध्ये पाहुणे होते जयराज साळगावकर. त्यांच्यावरच्या या खास गप्पा तुम्हाला कशा वाटल्या आम्हाला जरूर सांगा. नेहमीप्रमाणे आवाहन, द बायोस्कोप मराठीला सबस्क्राईब करा. आमचे सगळे यापूर्वीचे एपिसोड तुम्हाला तिथे बघायला मिळतील. इथेच थांबूया. पाहत राहा द बायोस्कोप मराठी.